दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या अक्षर वाङ्मयातील काही पैलूंचा विचार आपण करतो आहोत. सध्या आपण समर्थकृत लघुकाव्य आणि या 11 लघुकाव्यांपैकी 21 समासी अर्थात जुना दासबोध याचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण कालपर्यंत या 21 समासांपैकी सहावा समास काल आपण त्याचं निरूपण संपवलं. समर्थ रामदास स्वामींनी शिष्याच्या मनामध्ये मानवी जीवनाची क्षणभंगुरता, त्यातली अशाश्वतता, त्यातलं मिथ्यत्व हे सगळं समजावून सांगितलं. त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य भाव प्रकट केला आणि वैराग्य भाव उत्पन्न झालेला तो शिष्य अत्यंत शरणागत भावाने, समर्थांनी फार गोड शब्द वापरलेला आहे, म्लान वदने शिष्य बोले. चेहरा पडलेला आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. आतापर्यंत केलेल्या चुकांची त्याला जाणीव झाली आहे
त्याबद्दल पश्चाताप अनुताप त्याच्या अंतःकरणात प्रकट झालेला आहे. कंठ सद्गदित झालेला आहे. अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. डोळ्यांमधून अश्रू ओघळत आहेत. अशा वेळी तो विचारतो की मी कुणाची सेवा करू, कुणाची प्रार्थना करू, कुणाला शरण जाऊ. तेव्हा समर्थ म्हणतात की ठीक आहे, आता मी तुला ते सांगतो. आणि त्यानंतर पुढचा जो समास आहे तो आहे सगुण ध्यान. वैराग्य निरूपणानंतर हा जो समास आलेला आहे 7वा समास आहे सगुण ध्यान. पण या समासामध्ये भगवंताच्या सगुण ध्यानाचं वर्णन करणाऱ्या केवळ 5 ते 6 ओव्या आहेत. एकवीस समासी दासबोधामध्ये पुढे 15वा समास आहे ज्यामध्ये सगुण ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचं सगुण ध्यान त्यामध्ये अत्यंत बहारीनं मांडलेलं आहे. आपण पाहिलं वैराग्य निरूपण हा समास आताच्या म्हणजे नवीन दासबोधामध्ये 3ऱ्या दशकातला 10वा समास आहे आणि 4था दशक हा 9वीदा भक्तीचा आहे. त्यामुळे तिथं बरोबर ते लागू पडतं की शिष्याने विचारलं मी काय करू, कशी उपासना करू, कुणाला शरण जाऊ. आणि पुढचा जो दशक येतो तो 4था दशक येतो. 4थ्या दशकामध्ये समर्थांनी 9वीदा भक्तींचं वर्णन केलेलं आहे. पण इथं समर्थ म्हणतात पुढच्या समासामध्ये सांगू. पण पुढचा जो समास आहे तो सगुण ध्यानाचा समास आहे ज्यामध्ये सगुण ध्यानावर फारसं काही समर्थांनी निरूपण केलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये. या 7व्या समासामध्ये जुना दासबोध 21 समासी दासबोधामध्ये समर्थ आपल्याला काय उपदेश करतात त्याचा आपण विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. समास 7वा सगुण ध्यान. ऐकोनी भाविकाचा प्रश्न स्वामी देती प्रतिवचन तेची आता श्रोते जन परिसोतका श्रीराम. देव घननीळ सावळा मुकुट कुंडले मेखळा रुळे वैजयंती माळा आणि पितांबरू श्रीराम. ऐसा शेष शयनावरी क्षीरसागरी निद्रा करी शंखचक्र गदाधारी लक्ष्मी सहित श्रीराम. तोची मूळ पुरुष एक त्यापासूनी अवताराधिक 10 अवतार अनेक अंशमात्रे होती श्रीराम. ऐसा हा बोलिला विष्णू आणि कैलाशी त्रिनयनू उभयता एकची तनू भिन्नत्व नाही श्रीराम. असो हरी मिळोन हर की तो सिंधू जेचावर हे मुख्य देव इतर अंश याचे श्रीराम. एक सागरी एक कैलासी याची भेटी होईल कैसी भेट झाली या जीवासी कोण गती आहे श्रीराम. एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी भाव नसता जगजेठी प्राप्त नाही श्रीराम. शिष्य म्हणे गुरुदेवा भाव तरी कोठे धरावा कोण उपाव करावा भाव धरुनी श्रीराम. समर्थ या समासामध्ये म्हणतायत ऐकोनी भाविकाचा प्रश्न स्वामी देती प्रतिवचन.
मागच्या समासामध्ये प्रश्न विचारला, शिष्याचा प्रश्न आहे, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे, ऐसा म्लान वदने बोले, धरिले सुदृढ पाऊले, कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे. अत्यंतिक दुःख झालं त्याला. त्यांनी सद्गुरूंची पाऊलं घट्ट धरली, त्यावर डोकं ठेवलं, ओघळणाऱ्या अश्रूंनी त्या चरणांचा अभिषेक केला. आता वैराग्य प्राप्ती झालेली आहे, वैराग्याची ठेंगी पेटलेली आहे असं सद्गुरूंनी ओळखलं. आणि समर्थ या ठिकाणी सांगतायत, तेच आता श्रोतेजन परिसोत का. मागच्या समासात विचारलेला प्रश्न आहे, त्याचं मी आता उत्तर देतो. सगळ्यांनी सावधपणे ऐका असं समर्थ सांगतायत. आणि पुढच्या ज्या 6 ओव्या आहेत, 7 ओव्या आहेत, या 7 ओव्यांमध्ये हरिहराचं ऐक्य समर्थांनी पटवून दिलेलं आहे. हे विशेष आहे. आपण त्या काळामध्ये जाऊन पाहिलं पाहिजे की शैव आणि वैष्णवांमध्ये आत्यंतिक द्वेष निर्माण झाला होता. म्हणजे असं सांगतात की वैष्णव घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या सारवण घालत असताना आडवा हात सारवायच्या नाहीत, अशा आडव्या हाताने नाही सारवायच्या, त्या उभ्या हाताने सारवायच्या. असं आडवा जर केला तर तो गंध दिसतो कपाळावर, आणि तो शैवांनी मांडलेला गंध आहे असा आडवा. कपडे शिवले असं म्हणायचं नाही, कपडे वैष्णवले असं म्हणायचं. इतका टोकाचा अतिरेक त्या काळामध्ये समर्थांनी अनुभवलेला आहे. आणि समर्थांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये, त्यांच्या करुणाष्टकांमध्ये, त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये, दासबोधामध्ये अनेक ठिकाणी हे हरिहरांचं ऐक्य निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. असा द्रष्टा संत 350 वर्षापूर्वी आपल्याला शोधून सापडणार नाही. किती वेगळे वेगळे आयाम आहेत समर्थांच्या जीवनामध्ये. कुणाकुणाचं त्यांनी ऐक्य घडवलं, राजकारणामध्ये ऐक्य घडवलं. जी मंडळी महाराजांच्या विरुद्ध होती, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होती, त्यांची मन वळवण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला आहे. त्यामध्ये मुख्य उदाहरण आपल्याला चंद्रराव मोऱ्यांचं देता येईल जवळीच्या. समर्थ पुढे वर्णन करतायत, कुणाचं सगुण ध्यान करायचंय, रामाचं करायचंय. तो विष्णूचा अवतार आहे. देव घन नीळ सावळा, मुकुट कुंडले मेखळा, रुळे वैजयंती माळा, आणि पितांबरू श्रीराम. ऐसा शेष शयनावरी, क्षीरसागरी निद्रा करी, शंख चक्र गदाधारी, लक्ष्मी सहित श्रीराम. तो कसा आहे, तो भगवंत कसा आहे, त्याचं वर्णन या 2 ओव्यांमध्ये, हे विष्णूचं वर्णन आहे. देव घननीळ सावळा. राम कसा आहे, सावळा आहे. समर्थांचा अभंग प्रसिद्ध आहे, राम सावळा. देव घननीळ सावळा. घन म्हणजे आकाश, घन म्हणजे ढग. त्या ढगांमध्ये पाणी असताना तो जो रंग येतो तो निळा रंग आहे. आपण अनेक ठिकाणी जातो, राम लक्ष्मण सीतेचं मूर्तींचं दर्शन घेतो. त्या संगमरवरी दगडाच्या असतील तर बऱ्याच ठिकाणी त्या एकाच दगडापासून या 3 मूर्ती केलेल्या असतात. अगदी चाफळला सुद्धा या 3 मूर्ती संगमरवरी दगडाच्या आहेत.
पण तुम्ही जर काही ठिकाणी गेलात, तिथल्या मंदिरांमधल्या मूर्तींचं वैशिष्ट्य तुम्हाला नजरेने निहाळावं लागेल, सूक्ष्म दृष्टीनं पाहावं लागेल, तर तुमच्या लक्षात येईल. नेहमीप्रमाणे आपण गाभाऱ्यात गेलो, डोळे मिटले, नमस्कार केला, डोकं टेकवलं, नाक घासलं आणि बाहेर पडलो, आपल्याला नाही फरक लक्षात येणार. पण काही ठिकाणी राम जो आहे तर त्याला तो पांढरा संगमरवरी दगडच आहे, परंतु त्याला निळी झाक आहे. मी मध्यंतरी जालन्याला गेलो, तिथं दत्त आश्रम आहे. ताई महाराज आहेत तिथं, त्यांच्या अधिष्ठानावर हा दत्त आश्रम आहे. आणि सगळी भक्त मंडळी ही पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरातली आहेत. वर्षातले कित्येक दिवस तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होतो. फार मोठा परिसर आहे, सुशोभित केलेला परिसर आहे. त्या ठिकाणी गोशाळा आहे. त्या गोशाळेचे पशुवैद्य म्हणून माझे लहान भाऊ आहेत. त्यांच्यासोबत मी तिथं बऱ्याच वेळा गेलो. अत्यंत रेखीव नेटकेपणा. अहो, त्या ज्या पूजा मांडलेल्या असतात त्या सुद्धा आपल्याला पाहत राहाव्या वाटतात. काय त्या फुलांची ठेवण आहे, काय रांगोळ्या काढलेल्या आहेत, काय दिवे लावलेले आहेत. आहे दत्त आश्रम, पण मध्यभागी अगदी 3, 3.5, 4 फुटांच्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती आहेत. त्या मूर्तींचं हे वैशिष्ट्य आहे. अजूनही 1-2 ठिकाणी माझ्या ते लक्षात आलेले, पण आता आठवत नाहीये. पण रामाची मूर्ती दगड तोच आहे साधारण, की त्याच दगडातून त्या तिन्ही मूर्त्या कोरलेल्या आहेत, घडवलेल्या आहेत. पण रामाच्या मूर्तीला मात्र निळी झाक आहे. तो काळा नाहीये, घन निळा आहे. देव घननीळ सावळा, मुकुट कुंडले मेखळा. समर्थांना आपल्या रामाला पितांबर नेसवल्याशिवाय, मुकुट घातल्याशिवाय, मेखळा घातल्याशिवाय, अनेक आभूषण घातल्याशिवाय रामाला त्यांना पुढे आणावंच वाटत नाही. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, रूप सावळे आमुचे जीवन राम. रूप कसं आहे? सावळ आहे. रूप सावळे आमुचे जीवन राम. रूप सावळे आमुचे जीवन राम. तो सावळा, तो जो राम आहे, तो आमचं सर्वस्व आहे. मीरा जशी म्हणायची, नाथ मैं हूं तेरी, मैं तेरी ही हूं. त्याप्रमाणे समर्थ या ठिकाणी म्हणतायत की राम हे आमचं सर्वस्व आहे, आमचं जीवन आहे. रूप सावळे आमुचे जीवन राम. करी धनुष्य बाण अभंग जयाचे ठाण. सदाशिवाचे जयाचे ध्यान. रूप सावळे आमुचे जीवन राम. करी धनुष्य बाण, हातामध्ये धनुष्य आहे, कोदंडधारी राम आहे. अभंग जयाचे ठाण. सदाशिवाचे जयाचे ध्यान. बघा, यामध्ये हरिहराचं ऐक्य समर्थ दाखवतायत. राम विष्णूचा अवतार. आणि ते काय म्हणतायत की ज्याचं ध्यान कुणाकडे लागलेलं आहे? शंकराकडे लागलेलं आहे, सदाशिवाकडे लागलेलं आहे. सदाशिवाचे जयाचे ध्यान. मुकुट विराजित श्रवणी कुंडल. मुकुट विराजित श्रवणी कुंडल. पाहता मानस वेधले. रूप सावळे आमुचे जीवन राम. तयाविण क्षण भरी न गमे आम्हासी. रामदास दृढ प्रेमे. रूप सावळे आमुचे जीवन राम. समर्थांच्या अंतःकरणामध्ये रामाबद्दलची किती श्रद्धा आहे,
किती उत्कृष्ट आहे, किती अनन्यता आहे ती आपल्याला या अभंग, अनेक अभंग आहेत, किमान 100 अभंग समर्थांचे रामावर आहेत. समर्थांच्या आरत्या सुद्धा जवळपास 12-13 आरत्या समर्थांनी रामावर रचलेल्या आहेत. राम त्यांचा अधिष्ठान आहे. राम त्यांचे सद्गुरू आहेत. सब कुछ राम आहेत. समर्थ म्हणतायत, देव घननीळ सावळा, मुकुट कुंडले मेखळा, रुळे वैजयंती माळा आणि पितांबरू, ऐसा शेष शयनावरी, क्षीरसागरी निद्रा करी, शंखचक्र गदाधारी लक्ष्मी सहित. शेषावर पहुडलेले भगवंत, पादसेवन भक्ती करणारी माता लक्ष्मी बसलेली आहे आणि क्षीरसागरामध्ये भगवंत पहुडलेले आहेत. आपण याचा विचार केवटाच्या प्रसंगाच्या वेळी केला होता. जाना था गंगा पार प्रभू केवट की नाव चढे. अनुप जलोटांचं अत्यंतिक भावमधुर भावविभोर अवस्था साधकाची करणारं असं ते पद्य आहे, गीत आहे. हा जो केवट आहे तो पूर्वजन्मीचा कासव आहे आणि तो भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. ती कथा आपण सांगून झाली आहे. समर्थ या ठिकाणी म्हणताय, शंख चक्र आणि गदा ही सगळी आयुध त्यांच्या सोबत आहेत आणि ते आराम करतायत. तोची मूळ पुरुष एक, त्यापासून अवताराधिक, दश अवतार अनेक, अंश मात्रे होती. समर्थ म्हणतायत, मूळ पुरुष कोण आहे? विष्णू आहे. त्यापासून 10 अवतार झाले. अनेक साधू संतांचे अवतार हे भगवंताचे अवतार आहेत. भगवंताचं कार्य काय? दुष्टांचं निर्धारण करणे आणि सज्जनांचं रक्षण करणे. हे काम करण्यासाठी अनेक अवतार धारण केले. त्यामध्ये आपण 10 अवतार हे मुख्य अवतार मानतो. मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, काल झालेली नृसिंह जयंती तो नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम, कृष्ण, बौद्ध आणि पुढे येणारा कलंकी अवतार. आमच्या शास्त्रांनी आज ज्यांची पौर्णिमा आपण म्हणतो, बुद्ध पौर्णिमा, तो सुद्धा आमच्या विष्णूचाच एक अवतार मानलाय. समर्थांनी आरती केलेली आहे बौद्ध अवताराची. आपण समर्थकृत आरत्यामध्ये त्याचा विचार केलेला आहे. आज वैशाख पौर्णिमा आहे. वैशाख स्नानाची समाप्ती आज झालेली आहे. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना प्रश्न आहे, तीन स्नानांची माहिती द्या. वैशाख स्नान, कार्तिक स्नान, माघ स्नान. हे स्नान केव्हा करायचं? या स्नानाची फळप्राप्ती काय आहे? आणि हे स्नान करत असताना कुठली साधना करावी, हे सगळं अपेक्षित आहे त्या प्रश्नामध्ये. परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकरांनी किती उदात्त हेतू ठेवलेला आहे समोर. उत्कट साधक तयार व्हावा हे अंततोगत्वा ध्येय दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचं. उत्कट साधक तयार होण्यासाठी त्याला या गोष्टींची माहिती पाहिजे. वैशाख स्नान म्हणजे काय, कार्तिक स्नान म्हणजे काय, माघ स्नान म्हणजे काय.
समर्थ या बौद्धावताराची आरती करताना म्हणतात, कृपाळू तो वैरी झाला, अवघा तमाशा पाहिला. समर्थांची पोटतिडीक त्या आरतीमध्ये जागृत आहे, ती आपल्या दृष्टीला पडते. 350 वर्षाखाली जनसामान्य भरडून निघत होते. आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत सगळं आयुष्य बर्बाद होत होतं. तेव्हा समर्थ या विष्णू अवतार बौद्ध रूपाला विचारतात, तमाशा बघतो का? तुला काही वाटत नाही? एवढं धारिष्ट कुणाला शोधून सापडणार नाही. तुकाराम महाराजही एका ठिकाणी म्हणतात, माझे पाय तुझी डोई, विठ्ठलाला म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात, हे उफराट बोलणं होईल, हे शोभणार नाही. माझे पाय तुझी डोई म्हणजे काय? माझ्या पायावर विठ्ठला तू नमस्कार करावा, चरणांवर माझ्या तू तुझं डोकं ठेवावं, असा भाव नाहीये. मला तू तुझ्या खांद्यावर घ्यावं. आपण पाहिलं ना आता मागच्या वैराग्य लक्षण निरूपण समासामध्ये, भगवंत कडेवर घेऊन भवसागर पार करून नेतात. भक्ताचा भवसागर पार करून नेण्यासाठी ते भक्ताला आपल्या कडेवर घेतात. बाळाप्रमाणे, आपल्या अपत्याप्रमाणे समजतात. अजून लहान अपत्य असेल तर ते खांद्यावर बसवतात. आपण आपल्या नातवाला बसवत नाही का? खांद्यावर बसवतो, डोक्यावर बसवतो. मग त्याला आपल्या केसांच्या गुदगुल्या व्हायला लागल्या, तो जास्त हसायला लागला की आपण अजून 2-2, 4-4 वेळा बसवतो. आपल्याला तेव्हा काही वाटतं का त्याचे पाय आपल्याला लागतायत म्हणून? आणि कुणी साधारण एखाद्याचा पाय लागला तर आपल्याला किती संताप येतो. पण तेव्हा ते पाय आपल्या अंगा खांद्यावर पडावेत म्हणून आपण आसुसलेले असतो. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठलाला म्हणतात, माझे पाय तुझी डोई. आणि तू का नाही घेणार? आग्रहाने विचारतात, हट्टाने बोलतात. मी तुझा नामजप करतोय, ती साधना करतोय, ते सूत्र माझ्या हातात आहे, तू का नाही घेत मला तुझ्या डोक्यावर, खांद्यावर? अशा अर्थाने तो अभंग आहे. या ठिकाणी समर्थही थोडे तळमळीनं चिडून बोलतायत. कृपाळू तो वैरी झाला, अवघा तमाशा पाहिला. अरे तू कृपाळू आहेस ना, तू कृपा केली पाहिजे भक्तांवर. तू तो वैरी झाला, तू त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही. त्यांचे कष्ट, त्यांचे दुःख निघावेत, काढावेत, हे तर बाजूलाच राहिलं. तू त्यांच्याकडे पाहत पण नाही. न्यायनीती बुडाली, बरी आठवण केली. कशाला आला तू? आठवण ठेवून आला? कशासाठी आला? बरी आठवण केली. दास म्हणे कैचा धीर, देव झाला बधीर. काय शब्द वापरलाय समर्थांनी. आज बौद्ध पौर्णिमा आहे. देव बधीर झाला का काय? त्यांनी डोळे मिटून घेतले. एवढी सामान्य जनता खिचपत पडलेली आहे, सर्वनाश ओढवलेला आहे, आणि त्याला त्याचं काही वाटत नाही. असा प्रश्न समर्थांनी बौद्धावताराच्या दशावतारातील एका अवतारासाठी एक आरती समर्थांनी केली आहे. समर्थ म्हणतात, तोची मूळ पुरुष एक, त्यापासून अवतार अधिक, दश अवतार अनेक, अंश मात्रे होती. बाकीचे जे अवतार आहेत ते अंश रूपाने आहेत. काही पूर्ण अवतार आहेत. राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. अंश अवतार आहेत, आयुध अवतार आहेत, वस्त्रावतार, वस्तुरूपाने अवतार आहे भगवंताचा. पुढे समर्थ म्हणतात, ऐसा हा बोलिला विष्णू आणि कैलाशी त्रिनयनू. हे सगळे अवतार कुणी घडवले? विष्णूनी घडवले. हा विष्णू कुठे आहे? क्षीरसागरी आहे, समुद्रात आहे.
आणि दुसरा महत्वाचा देव कुठे आहे? तो आहे कैलाशामध्ये, त्रिनयनी सदाशिव चिंतितसे देवदेवा. ऐसा हा बोलिला विष्णू आणि कैलाशी त्रिनयनू उभयता एकची तनु भिन्नत्व नाही. हरिहराचं ऐक्य समर्थांना दाखवून द्यायचं आहे. का भांडता तुम्ही लोक? शैव आणि वैष्णवांमध्ये असलेलं तेढ समर्थांना या ठिकाणी जाणवलं. समर्थांचं वय किती आहे? 20-21 वर्षाचं वय आहे. दासबोध कधी सांगितला हा? तपाचरणाच्या काळामध्ये टाकळीला सांगितलेला दासबोध आहे. तेव्हा समर्थांना काय जाणवलं असेल, किती त्यांच्या मनाला वेदना झाल्या असतील. त्यांना तो संदर्भ आठवला आणि ते बोलता बोलता हे बोलून गेले. ऐसा हा बोलिला विष्णू आणि कैलाशी त्रिनयनो उभयता एकची तनु भिन्नत्व नाही. दोघांमध्ये कुठेही भाव नाही, भेद नाही. का भांडायचा आपण? हरिहरांचं ऐक्य दाखवण्याचा समर्थांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. असो हरी मिळो निहर की तो सिंधुजेचा वर. हे मुख्य देव इतर अंशयाचे श्रीराम. शंकरांनी विष्णूच्या पायातील गंगा आपल्या डोक्यावर धारण केलेली आहे. किती ऐक्य आहे दोघांमध्ये, आणि आम्ही मात्र भांडत बसतो. आजही हे चित्र आपण पाहतो का नाही? राजकारणी लोक एकत्र बसतात. आत्ता ईद झाली, आत्ताचे चित्र आले नाहीत, पण आपण पाहतो का नाही? त्या इफ्तार पार्टीला जातात आणि त्या जाळीच्या टोप्या घालून बसतात. त्यांना ऐक्य दाखवायचं आहे. हे लीडर, हे राजकारणी नेते एकत्र एका ताटात एका टेबलवर खायला बसतात आणि यांचे जे फॉलोअर्स असतात, यांचे जे शिष्यगण असतात, ते एकमेकांच्या जीवावर उठतात. आयुष्य बर्बाद होतं, संसार देशोधडी लागतात. तसं शैव आणि वैष्णवांमध्ये घडत होतं. शंकरांनी विष्णूच्या पायात असलेली गंगा आपल्या डोक्यावर धारण करावी आणि विष्णूंनी स्वतः शंकराला आपल्या मस्तकी धारण करावं. समर्थांचा श्लोक आहे ना, मनाचा श्लोक. विठोने श्री वाहिला देव राणा. विठ्ठल कोण आहे? विष्णू रूप आहे. विष्णूंनी आपल्या डोक्यावर, तुम्ही कधी पंढरपूरला जाऊन सूक्ष्म निरीक्षण करून पाहिलंय? आषाढी कार्तिकी वारीच्या वेळी त्या विठ्ठलाचं सगळं ते आयुध काय काय आहेत, त्याच्या हातात काय काय आहे, पायाखाली काय आहे, सगळं दाखवतात. कानातली कुंडल काय आहेत, काय नाही, हे सगळं वैभव त्या ठिकाणी ते दाखवतात. तेव्हा विष्णूच्या मस्तकावर सदाशिव आहेत, शंकर आहेत, त्यांची पिंड आहे. समर्थ म्हणतात, असो हरी मिळून हर. हे सगळे एक आहेत. हरी आणि हर एकच आहेत, मिळून आहेत. की तो सिंधुजेचा वर. हे मुख्य देव इतर अंश यांचे. असं आमच्या अंतःकरणात कुठल्या पंथाबद्दल, कुठल्या देवतेबद्दल अभिनिवेश नसावा. शास्त्र सांगतं त्याप्रमाणे एक भाव एक देव असला पाहिजे. परंतु दुसऱ्या पंथाचा, दुसऱ्या देवाचा, दुसऱ्या संप्रदायाचा दुस्वास का करायचा? टाकून बोलणे, खालच्या नजरेने पाहणे, इतर संप्रदायाबद्दल आपण आपल्या वर्तन असं करता उपयोगी नाहीये. आणि जो साधक आहे, साधनेच्या वरच्या पातळीवर आहे, त्याला हा भेद दिसत नाहीये. हा भेद खाली आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते, हे विश्वची माझे घर.
ज्याला असं वाटतं हे सगळं विश्व माझं घर आहे, ऐसी मती जयाची स्थिर, नुसतं म्हणून नाही, त्याची बुद्धी स्थिरावलेली आहे या तत्वाला. किंबहुना चराचर आपणची झाला. या विश्वातलं चर आणि अचर, अहो प्राणी मात्रांमध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहणे हे शक्य आहे, पण वनस्पतीमध्ये, दगडांमध्ये, त्यामध्ये सुद्धा भगवंत दिसला पाहिजे. किती उच्च कोटीची साधना आहे ही. किंबहुना चराचर आपणची झाला. आता हे तर सगळ्यांना पाठ आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हे सगळ्यांना पाठ आहे. पुढे माऊली असं म्हणतीये, मग याहीवरी पार्था माझिया भक्ती आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. अशी धारणा असून उपयोग नाही. अशी धारणा अंतकरणात दृढ भावाने ठेवून मग याहीवरी पार्था, भगवंत म्हणतायत, माझी या भक्तीची आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. त्याला मी अशा साधकाला माझ्या मस्तकावर माझा मुकुट म्हणून बसवीन, भगवंत म्हणतायत पार्थाला. पुढे समर्थ म्हणतात, एक सागरी एक कैलासी, याची भेटी होईल कैसी. भेट झाली या जीवासी, कोण गती आहे श्रीराम. दोन विरुद्ध तत्वांनी चाललेले हे जनांचे प्रवाह, समर्थ म्हणतायत, एक सागरी एक कैलाशी. एक कैलासावर बसलाय, एक सागरात बसलाय. याची भेटी होईल कैसी. त्यांची भेट कशी होईल हा प्रश्न नाहीये. आपल्याला असं वाटेल विष्णूची आणि महादेवाची भेट कशी होईल असा प्रश्न आहे का? अहो ते जेव्हा एकच आहे तेव्हा त्यांची भेट व्हायची न व्हायची काय प्रश्न आहे? समर्थ विचारतायत की तुमच्या अंतःकरणात हा हरिहर ऐक्याचा भाव उपजेल का? आम्हाला विचारलेला प्रश्न आहे. एक सागरी एक कैलाशी, याची भेटी होईल कैसी. भेटी झाली या जीवासी, कोण गती आहे. विठोने श्री वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा. निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. महादेवाच्या अंगाचा दाह चालू झाला. काय काय केलं महादेवानी? सर्प गुंडाळून घेतले थंड वाटेल म्हणून, राख लावून घेतली अंगाला, सगळे कपडे काढून टाकले, कैलासामध्ये जाऊन बसले, पण त्यांचा तो दाह काही कमी होईना. आणि शेवटी रामनामाचं स्मरण केलं तेव्हा तो दाह कमी झाला. आमचे प्रभू श्री रामचंद्र सीतेला सोडून आणण्यासाठी, रावणाचा निपात करण्यासाठी 100 योजने दूर असलेला त्या समुद्राच्या काठावर बसलेले आहेत. समुद्र रस्ता देत नाहीये म्हणून बाण काढलेला आहे. शेवटी साधना केली, ध्यान केलं, पूजा केली. तेडी उंगली करे बगैर घी नाही निकलता, त्याप्रमाणे शेवटी बाण काढावा लागला. सागर हात जोडून पुढे उभा राहिला. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, आता या ठिकाणी सदाशिवाचं पूजन केलं पाहिजे, देवादिदेव महादेवांचं पूजन केलं पाहिजे. म्हणून रामेश्वराचं पूजन आहे. एकीकडे सदाशिव आपल्या अंगाचा दाह थांबवण्यासाठी किंवा भगवती पार्वती मातेला त्या रामाचं महत्व सांगतात, अहो रात्र नामस्मरण करत. आणि इकडे श्रीरामचंद्र त्या महादेवाचं स्मरण करतायत, त्यांची पूजा करतायत. असं ऐक्य आमच्या अंतःकरणात होईल का?
चराचराविषयीच ऐक्य आमच्या अंतःकरणात होईल का? एखादा साधक आहे आणि एखादा पातकी आहे, त्यांच्याबद्दलचं ऐक्य आमच्या अंतःकरणात होईल का? एक समर्थ संप्रदायाचा आहे आणि एक समर्थ संप्रदायाचा द्वेष्टा आहे, या दोघांबद्दलचं ऐक्य आमच्या अंतःकरणात निर्माण होईल का? असा प्रश्न समर्थांनी इथे विचारलाय. भेटी झाली आहे जीवाशी, कोण गती आहे? अरे मग पुन्हा त्याला कोण थांबवू शकतो? एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी, भाव नसता जग जेठी प्राप्त नाही श्रीराम. तो ऐक्य भाव तुमच्या अंतःकरणात आहे का? तो कधीतरी बाहेर पडतो का? कधीतरी आमच्या आचरणात दिसतो का? कधीतरी आमच्या बोलण्यात येतो का? कधीतरी आमच्या वागण्यात प्रकट होतो का? आणि तो जर होत असेल, कधीतरी नव्हे, तो कायम प्रकट असला पाहिजे. त्या भावार्थासाठी, एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी. भगवंत स्वतः अशा साधकाच्या पाठीमागे लागतो, त्याला शोधत येतो. देव लागे भक्ता पाठी, भाव नसता जग जेठी प्राप्त नाही. आणि हे सगळं घडण्यासाठी मनात, अंतःकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी. किती सुंदर आहे तो घनश्याम. इथं शब्द वापरलाय घननीळ. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. काय त्याचा प्रताप आहे, काय त्याचा महिमा आहे, पूर्ण आहे. करी संकटी सेवकाचा कुढावा. जेव्हा आपला सेवक, जेव्हा आपला भक्त, जेव्हा आपला साधक अडचणीत आहे, संकटात आहे, तेव्हा तो धावून येतो. समर्थ म्हणतात, एका भावार्थासाठी देव लागे भक्ता पाठी. तो धावत येतो. करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. या 4-5 ओव्यांमधून समर्थांना शैव आणि वैष्णवांचं ऐक्य दाखवायचं आहे. पुढे समर्थ म्हणतात 9व्या दासबोधामध्ये, जैसा भाव जयापाशी तैसा देवतयापाशी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा श्रीराम. तो जगजेठी आहे. भाव नसता जगजेठी प्राप्त नाही. कुणाच्या अंतःकरणात किती भाव आहे हे त्याला सगळं समजतं. ठकासी होय महाठक. आपण मागच्या समासामध्ये पाहिलंय, तो महाचतुर आहे. थोडेही न्यून पडता आपण दुरावे, किंचित न्यून पडता. अनुसंधानामध्ये थोडा जरी न्यूनता आली, थोडी जरा उणीव भासली, तो म्हणतो अच्छा ठीक आहे, तुझं चालू दे, मी निघालो. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे श्रीराम. तो पाहतो याच्यात किती दम आहे. शिष्य म्हणे गुरुदेवा, भाव तरी कोठे धरावा, कोण उपाव करावा, भाव धरुनी श्रीराम. भाव म्हणजे श्रद्धा. आता शिष्याचा प्रश्न आहे, देवा, स्वामी, सद्गुरू, आता मला सांगा की मी कोठे भाव धरावा, भाव तरी कोठे धरावा, कोण उपाव करावा, कोणती भक्ती करावी, कोणती उपासना करावी श्रद्धेने, ते तरी मला तुम्ही सांगा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, एक गुरु एक देव, कोठे तरी असावा भाव, भावार्थ नसता
वाव, वाव म्हणजे व्यर्थ, सर्व काही. अंतःकरणात भाव नसताना केलेलं कर्म याला काहीही अर्थ नाही. आमच्या अंतःकरणात तो भाव उपजला पाहिजे. परवा आपण सुनील दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त जो कार्यक्रम घेतला, आदरणीय प्राध्यापक शिरीष लिमये आपल्याला सांगत होते की सुनील दादा नैवेद्य दाखवताना ते ताट भगवंताच्या ओठापर्यंत न्यायचे. घास मोडायचे आणि ते जेवू घालायचे. तो भाव आहे अंतःकरणातला की भगवंत जेवतो आहे. आपल्या अंतःकरणात वाटू शकतं, आपल्या मनाला वाटू शकतं की पुरणपोळीचा घास आहे, तो वरणात बुडवायचा आहे, आमटीत बुडवायचा आहे, आंब्याचा रस केलेला आहे, आंब्याच्या रसात बुडवायचा आहे, कोशिंबिरीत बुडवायचा आहे, पंचामृतात बुडवायचा आहे, त्याला भज्याचा एक तुकडा लावायचा आहे आणि हे सगळं द्यायचंय भगवंताला. असं कसं द्यायचं सगळं एकत्र? भगवंत भावाचा भुकेला. भाव किती आहे, कसा आहे, तुम्ही काय देताय याच्याशी त्याला काही घेणं देणं नाहीये. अहो, ज्यांनी हे सगळं चराचर निर्माण केलं त्याला काय देणार आपण? त्वदीय वस्तू गोविंदम तुम भेव समर्पणम. हा भाव आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. हे सगळं तुझंच आहे, मी हे तुला अर्पण करतोय, सगळं तुझं आहे. मला हे केव्हा पटलं सांगू? खूप वर्षाखालची गोष्ट आहे. साधारण 2002 वगैरे असेल, 2003 किंवा 2004 असेल. मी घळीमध्ये गेलो. साधना सप्ताहाच्या वेळी घळीत होतो आणि दुपारी नैवेद्य दाखवत असताना मी घळीमध्ये गेलो होतो. गुरुजींनी, आता मला आठवत नाही त्यांचं नाव काय होतं ते, त्यांनी 2 ताटं आणली. एक समर्थांचं ताट, दुसरं रामाचं ताट आणलं, नैवेद्य दाखवला आणि मी आपलं एकाग्र चित्ताने ते सगळा नैवेद्याचा विधी पाहत होतो. आणि बराच वेळ झाला. गुरुजी बाहेर आले. गुरुजींनी मला विचारलं, प्रसाद घेणार का? माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. मला वाटलं ते माझ्या हातावर देतील थोडा भात वगैरे असं काहीतरी. आपल्याला कल्पना असेल, 2 चांदीची ताटं आहेत शिवथर घळीत, 4 वाट्या आहेत चांदीच्या, तांब्या, पेला. पण रोज ती काढता येत नाही. म्हणून दासबोध जयंतीचा उत्सव जेव्हा असतो तेव्हा 10 दिवस, दासबोध जयंतीचा सगळ्यात मोठा उत्सव शिवथर घळीतला, 10 दिवस रोज समर्थांना आणि प्रभू श्रीरामचंद्रांना, सीतामाईंना, लक्ष्मणांना जो नैवेद्य जातो तो चांदीच्या ताटात जातो. मला जेव्हा त्या गुरुजींनी विचारलं, प्रसाद घेणार का? मी म्हणलं हो. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी हात पुढे केला. ते म्हणाले, असं नाही, हे ताट मी तुम्हाला देतो. मला तर अजून भरून आलं. सगळं ताट आपल्याला मिळणार आहे आणि तिकडे जेवणाची पंगत बसली आहे भोजनगृहात. गुरुजींनी अट घातली. ते म्हणाले, 2 गोष्टी आहेत, त्या मान्य असतील तर तुम्ही हे ताट घ्या. म्हणलं, सांगा ना काय अट आहे? ते म्हणाले, हे सगळं एकत्र कालवून खायचंय आणि अन्नाचा कण सुद्धा खाली पडू द्यायचा नाही. अहो,
म्हणजे कोशिंबीर आहे, चटणी आहे, भाजी आहे, आमटी आहे, भात, त्यावर दही, एका भाताच्या मुदीवर वरण घातलेलं आहे आणि ती पोळी आहे. हे सगळं कुस्करायचं, एकत्र करायचं. पण आधाशासारखं मी ते ताट घेतलं. समर्थांच्या घळीमधला नियम आहे, घळीमध्ये बसून काही खाणे नाही. तिथं बोर्ड लावलेला आहे आपण. पण समर्थांनी काय त्यांना आज्ञा दिली, काय सांगितलं माहिती नाही. पण त्या गुरुजींनी 2003-2004च्या दरम्यानची ही घटना आहे. त्या 2 ताटांपैकी मला एक ताट दिलं. मी ते सगळं एकत्र केलं आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे अन्नाचा कण खाली न सांडता तो सगळा प्रसाद मी आधाशासारखा खाल्ला. फक्त एक घास राहिला. कुणाचं नशीब कसं असतं माहिती नाही, पण तो घास त्या समर्थ भक्ताला, तो प्रसाद समर्थ प्रसादाला मिळाला. असा प्रसाद आपल्या जीवनामध्ये वारंवार मिळावा ही समर्थांना प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.